सो हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुमचंच पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर ते हिला बघा, हे कशी एक्साइटमेंट आहे. तिला म्हटलं की मी मला ब्लॉग सुरू करत आहे आज मॉर्निंगपासून. ते अगोदरच माझ्या बाजूला येऊन उभी होऊन गेली. तर हिला खूप आवडते ब्लॉग घ्यायचं म्हटलं तर ही खूप अगोदर रेडी होऊन जाते. मग आता मॉर्निंगची वेळ आहे म्हटलं जरा ब्रश वगैरे करून मस्त आपण ब्लॅक टी बनवूया आणि मस्तपैकी ब्लॅक टी बनवून मग आपलं समोर कामाला लागूया. कारण की आज आहे 26 रिपब्लिक डे. तुम्हा सर्वांना हॅपी रिपब्लिक डे. मग मला पण जायचं होतं आज फिरायला. तुम्हाला थंबनेल बघून तर कळलं असेल की आज मी कुठे जाणार आहेत. तर मी तुम्हाला समोर सांगणारच आहे आणि कसं काय आहे. तर मग आता म्हटलं चला ब्लॅक टी पटपट बनवूया आपण. आणि मग जे गॅस वट्ट्यावरती पूर्ण पसारा जे काही आहे पडलेलं होतं तर पटकन येऊ मला आवरायचं होतं. हिला म्हटलं बाईला का ब्रश कर पण हे बघा कशी जांबाडी घेत आहे. पण हे लवकर काही ब्रश करत नाही. मग हे गेली आरामात ब्रश करायला. तर म्हटलं चला माझी इथे ब्लॅक टी होत आहे. जेव्हापर्यंत माझी ब्लॅक टी होते तेव्हापर्यंत मी आपलं गॅस वट्टा क्लीन करते. बघा कसं भांडे माझे पूर्ण असे फैलून गेलेले आहेत. तर पटकन येऊ मी गॅस वट्टा क्लीन केलेला आहे. तिथे बघितलं तर माझं पाणी गरम आंघोळीसाठी होत आहे. तर म्हटलं पाणी गरम पण झालेलं आहे आंघोळीचं. तर चला आपण पटकनच रेडी होऊन जा, आंघोळ वगैरे करून मस्तपैकी. मग मी पण आंघोळीला चालली गेली लवकरच. मग आंघोळ वगैरे करून म्हटलं चला हे ब्रश करून आलेली होती तर बघा ते आपलं दात दाखवत आहे की मी ब्रश केले म्हणून. मग मी पण आंघोळ वगैरे करून आवरून वगैरे येऊन गेली. हेअर वॉश करायला मला टाईम लागते ना, म्हणून मला थोडंसं लवकर यावं लागलं. मग माझे हेअर वॉश वगैरे झालेले आहेत. मस्तपैकी रेडी होऊन मी आता म्हटलं चला कोणते ड्रेस मला घालायचे आहे ते आउटफिट वगैरे काढून घ्या. ते आउटफिट आम्ही दोघांचे पण काढलेले आहेत. मग त्याच्यावरती मॅचिंग सेम दिसणारे शूज व्हाईटवाले. मग त्यांनी पण आपले व्हाईट जुते काढलेले आहेत. मग म्हणलं मला पण व्हाईट जुते घालायचे. तर मग माझे पण ते व्हाईट जुते घेऊन या. हे बघा हे आली पतंग घेऊन. हिला संडे दिवस आला का हिला एक्साइटमेंट राहते पतंग उडवायची. हिला हे आणि तिचे काका फक्त पतंग पाहिजे. आणि हे आहे माझे शूज. तर म्हटलं माझे पण शूज तुम्ही थोडेसे तिथून निघाली आहे पट्टी ते चिपकून द्या आणि थोडंसं क्लीन करून द्या. मग माझे शूज आणि यांचे शूज दोघांचे शूज मस्त क्लीन झालेले आहेत. म्हटलं चला म्हटलं आपल्याला सकाळचं मॉर्निंगचे जेवण नाश्ता वगैरे पण करायचे आहेत. पटपट मी पोळा टाकून घेतला. मग रेडी पण व्हायचं आहे. मग मॉर्निंगचं नाश्ता वगैरे करायचं तर तुम्ही सर्व पण नाश्ता करायला या. मस्त पुलाव भात आणि कढी मला आवडते तर मी ह्याचा नाश्ता करत होती. आणि हे बघू शकता माझा मी ड्रेस घातलेला आहे हा. आणि माझी तशी पण रेडी झाली आहे. मी रेडी कंप्लीट झालेली होती. आणि इथे जाम आता नाश्ता केल्यानंतर थोडंसं गोड पाहिजे तर फ्रूटमध्ये तर मी जाम इथे कट केलेले आहेत. मस्त जाम वगैरे खाऊन मग म्हटलं चला आपल्या निघायची तयारी करायची आहे बा. मग येऊ पटकन आपलं जे काही ह्या कुठं घ्यायचं म्हटलं तर सोबत आपल्यासोबत पाहिजे डबू म्हणजे पैसा सोबत घेऊन जाऊन नाही तर कसं फिरणं होणार. तर म्हटलं चला हिला पण म्हटलं तू अर्ध खा आणि मी अर्ध वगैरे खाते. मग आम्ही निघालो घराच्या बाहेर जायला. मग नंतर आठवलं की राम मी विसरली बॉटल्स घरी विसरली पाणी पिण्याची. मग आम्ही अजून पुन्हा वापस गेलो घरी ना. घरून मग वापस अजून आलो त्याच रस्त्याने पाण्याची बॉटल घेऊन. आणि वेळेवर तर सियाप्पा झाला यार की आमचा मोबाईलचे बॅलन्स पण खतम होऊन गेले एकाच दिवशी दोघांचं सेम. ते पण 26 जानेवारीला. आणि त्या दिवशी म्हटलं बॅलन्स खतम झाल्यावरती कसं काय होणार. नेटशिवाय तर काम होणार नाही ना आपलं, बरोबर ना. मग म्हटलं चल बॅलन्स पण भरून घ्या लगे ह्यात पेट्रोल पण भरून घ्या. जसं आपण आपलं पोट भरून घराच्या बाहेर निघतो तसं गाडीचं पण पोट भरून आपण घराच्या बाहेर निघायचं. मग त्या पेट्रोल पंपवरती भरपूर गर्दी होती. मग चला म्हटलं समोर रस्त्यावर मिळणारच. मग आम्ही त्या पेट्रोल पंपवरून पेट्रोल भरलं आणि आम्ही रामचुला पार करून खाली उतरलो. तर बघितलं तर काय हे राम म्हटलं हे काय गर्दी आहे. मला विचार आले कशाची गर्दी आहे. मला वाटलं कुठे महाप्रसाद वगैरे असेल किंवा मंदिरामध्ये गर्दी असेल. नंतर तुम्हाला समोर दाखवते मी का ज्या ठिकाणी मला इथे यायचं होतं सीताबर्डी फोर्टमध्ये जिथे मला इथे एंट्री करायची होती ना ते एंट्री इथून नाही बल्कि जे लाईन मी बघितली होती ना त्या लाईनमध्ये मला उभं राहून अंदर एंट्री करायची होती. हे राम म्हटलं इतकं कंटाळा आला मला विचार आला की आपण नंतर येऊ बघ थोडा काही वेळ नंतर. मग हे
हे लाईन बघून तर असं वाटतं मला कधी कधी लाईन खतम होते ना, कधी कधी मला एंट्री मिळते. मागे बघितले तर मागे पण भरपूर लाईन होती, समोर बघितले समोर पण लाईन. मग याचा अर्थ तिथपर्यंत किती भयंकर लाईन असेल. मग अर्धा रस्ता आम्ही पार केला तर समोरून बघते तर काय इतका आम्ही रस्ता पार केलेला होता. आणि मला पण उभे राहून ना झोप येत होती, जांभळी भरपूर येत होती. मग आम्ही तिथून तितका रस्ता पार केला, अजून इथून तर तिथपर्यंत रस्ता पार करायला बाकी होतं. मग आम्ही पाय मोजत आम्ही आखी रस्ता पार केलेला आहे. तर हा आहे गेट एंट्रीचा. आम्ही तो एंट्री केलेली आहे. तर खूप छान वाटली एंट्री करून. असं वाटलं तर फायनली आम्ही मस्त जसं मनात आलं मनालायकीचं आम्ही फिरू शकते बा. मग इथे आम्ही एंट्री केल्यावरती बघत आहे नवीन नवीन प्लेस, नवीन असं काय आहे. आणि मला विचार आला इतकी पब्लिक कशी काय आली यार. बाकी जागी तितकी पब्लिक नसेल, पण ह्या ठिकाणी जिथे आम्ही आलेलो आहोत सीताबर्डी फोर्टमध्ये, तिथे बघून तसं वाटतं किती पब्लिक पूर्ण पलटून इथे चालली का नागपूरची पब्लिक. मग एंट्री केल्याबरोबरच आम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिर दिसलं. आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन पण केले. समोरच त्याचं हनुमानचं पण मंदिर आहे, तिथे पण आम्ही हनुमानजीचं मंदिर केलं, पण दर्शन केलं आहे मंदिरचे. आणि मग बसलो आम्ही थोडंसं आराम करत, रिलॅक्स. कारण की इतका वेळ आम्ही उन्हामध्ये उभे होतो लाईनमध्ये लागून, थोडंसं कंटाळलो ह्या थकून गेलो. मग काय करणार बा, तर बसा थोडंसं. मग फिरणं तर आहेच, कारण की ऊन पण भरपूर होती आणि गर्दी पण. मग आम्ही इतकं घाय करून काय अर्थ, तर आलो आहोत थोडंसं आरामात बसलं पाहिजे ना. इथं बघा किती छान छान लहान लहान मुलं मुली ट्युशनचे आलेले आहेत पिकनिक बनवायला. पाव म्हटलं किती छान छान वाटते असं आलं तर फॅमिलीसोबत किंवा स्कूल फ्रेंड कॉलेज फ्रेंड. छान वाटते असं आलं तर. आणखीन मग मी तिथे बघितलं झूम करून, ते हे काय मजमा, हे बापरे सियप्पा काय आहे या म्हटलं. इतकं आम्ही लाईन पार केल्यानंतर पण आमच्या मागे इतकी पब्लिक कशी काय आली इथे विचार आला मला. मग बघूनच मी विचारात पडली की इतकी पब्लिक कशी काय. म्हटलं जसं की इथे महाप्रसाद होऊन राहिला, तर काही नाही. कारण की इथे फिरण्यालायकीचं पण स्पॉट आहेत, बघण्यालायकीचं पण आहेत. आणि ॲक्च्युली कसं आहे ना, हे वर्षातून फक्त 2दा ओपन होते हा गेट. एक तर 15 ऑगस्ट अँड सेकंड 26 जानेवारी. तर म्हणून होऊ शकते ह्या निमित्ताने इथे गर्दी असेल. मग आम्ही मंदिरचे दर्शन करून समोर येऊन पाहतो हा खुला समान. पण इथे आम्ही समोर जाणार होतो, पण तिथे भरपूर ऊन होते, त्यामुळे आम्ही काही तिथे गेलो नाही. मग समोर सरळ निघालं. इथे माहीत नाही कोणते सर आहे, लेक्चर देत होते. गर्दी बघू शकता किती आहे इथे. पण सरळ जायचं म्हटलं तर गर्दी होती. मग मी काय करणार, मी तर थकून गेली बा. मी अगोदर बसते, मला बसायला द्या. मी बसून गेली, तुम्ही समोर जा. जशी मग गर्दी कमी होणार तर मी समोर जाणार. हे बघा समोर नाही आली तरी पण गर्दी, माझ्या मागे बघा तरी पण गर्दी. हे गर्दी आहे की काय आहे मजमा पूर्ण, मला विचार आला. मग छोट्याशा गुफातून आम्हाला जायचं होतं. मग हे छोट्याशा गुफामधला पण अजून छोट्यासा गल्लीसारखा रस्ता निघाला, तो रस्ता आम्हाला पार करायचा होता. मग तो रस्ता पार करून आम्ही बाहेर निघून बघतो तर काय पूर्ण खाली दिसते जागा, पूर्ण ओपन. मग तिथून सरळ अजून समोरच्या इथे पूर्ण खाई होती. इथं कसं नाही, एकजण जे जागा बघायला जातो ना त्याच्या मागे सर्व जाते. मग तिथे काही असो की नसो असं पिक्चर आहे. मग सर्वजण समोर जात होते. मी विचार केलं इतक्या गर्दी बघून की एक्झिट रस्ता कधी येतो बा, मी कधी बाहेर निघते. मग इथे पण एक प्लेस दिसली, ही काय आहे मला पण नाही माहीत. आणि इथे पण छान न्यूज वाटलं की फोटोशूटसाठी वगैरे छान आहे इथे. आणि मग यांना पण भूक लागली, मला पण भूक लागली. चला म्हटलं काही नाश्ता करून. मग तिथे ढोकले वगैरे होते, ढोकल्याचे नाश्ता वगैरे. ते यांना पण ढोकले खूप आवडले, मला इतकं आवडले नाही पण यांना खूप ढोकले आवडले. मग हे एकटेच खात होते, मी तर खाल्लं नाही. अरे बापरे, हा कोणाच्या पिल्लू आहे, किती वेळच्या रडून राहिला. मग त्याला ते सर्व सोडा, आम्ही निघालो आता वरती आलो. वरती येऊन पाहते, बघितलं तर असं वाटतं बघितल्यावरती की पिक्चर सीन कसं दाखवते पिक्चर सीनमध्ये सेम मला तसं वाटत होते ही की त्या सेम तसंच. आणि इथे येऊन समोर बघितलं काय दर्गा पण आहे. म्हटली इथे वाव छान आहे मला. मग समोरून बघतो तो काय, मग सेम तसेच वाटलं मला इथे पण जागा. मग इथे छान सोय होती पाण्याची. मी यांना एक झूम व्हिडिओ करून घेत होते. त्यांच्या मागे जे पोलीस सर बसले होते ना, ते माझ्या कॅमेराकडे बघत होते का त्यांना वाटतं की त्यांची व्हिडिओ घेता बघून आहे का नाही. मग इथे समोरून बघतो काय, हे बघा खालती छोटीशी पायरी, त्या पायरी एकच जण जाऊ शकते.
सिंगल लाईनमध्ये. तर इथे मग चला म्हटलं आम्ही पण सोबत आम्ही काय बारीक चिरी काय ते येऊन जात एका पायावर दोघंजण. मग आम्ही चाललो सोबत मग एकामागे एक. मग म्हटलं काय आहे आतमध्ये जाऊन बघून. तर मग मला माहीत पडलं की हे आहे पुराण्या जमान्यातलं जेल. इथे जेलमध्ये कैदी राहत होते. कैदींची जागा आहे. तर अशा प्रकारे किती अंधार आहे. म्हटलं बापरे, मला तर भीतीच वाटली. मग मी पटकनच बाहेर येऊन गेली बाबा. आणि तसं मग काही आहे पण नाही तिथे, पूर्ण खाली अंधारच आहे. म्हटलं तर काय अर्थ जाऊन बघून म्हटलं. मग चला आपण बाहेर येऊन जायचं, काही अर्थ नाही म्हटलं बघून. आणि गरमी पण भरपूर होत होती आणि खूप पब्लिक असल्यामुळे थोडंसं वेगळंच वाटलं मला. मग मी काय जास्त वेळ न थांबता बाहेर निघून गेली. म्हटलं चला बाहेर निघूया आपण. आणि समोर अजून काय खूप छान वाटले इथे येऊन बघून ना. आणि भरपूर पब्लिक पण आले होते. असं वाटलं की जास्त पब्लिक राहणार नाही, पण जे विचार नाही केलं तर त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक इथे आलेली होती. आणि इथे येऊन बघते तर काय, तर आर्मी लोक पण जे होते, आर्मी सर वगैरे, त्यांचं संग भरपूर सर जे आहेत पब्लिक ते फोटो काढत होते. आणि मला तर इतके इंटरेस्ट काही वाटलं नाही फोटो काढण्यामध्ये. वाटते काय लोकांना थोडंसं नवीन काय वगैरे, तर ते सोबत फोटो काढणं सुरू होतं. मग काय म्हटलं चला आपण आपलं सरळ रस्त्यावर निघायचं. इथे जे पण बघितलं ते फोटो काढण्यात बिझी होते. यांना विचारलं तुम्ही काढता का फोटो, ते म्हणते मी नाही मी नाही काढत ते फोटो म्हणते. मग समोरून बघते तर काय, मला सांगा हे इथं काय वरती काही आहे का दिसण्यालायकीचं बघण्यालायकीचं. ते लोक कसे काय जळत आहे बा. वा रे वा म्हटलं, काय चिवतिया लोक आहे ना काही. अरे वा म्हटलं. इथे येऊन बघतं तर काय मस्तपैकी DJ चालू होतं. आणि DJ चालू मी सुरू नाही होणार, तर अशी गोष्ट होऊ शकत नाही. तर चला मग लावूया आपण आपल्या कामाला या समोर. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. तर आम्ही आलेलो आहोत. तिथून मस्त बक्षे वगैरे लागले होते. तर छान जितकी आम्ही फिरून आम्ही पूर्ण जे काय म्हणते त्याला, पूर्ण जे थकावट होती अंगात, तर डान्स करून पूर्ण थकावट निघालेली आहेत. आणि खूप छान वाटलं आम्हाला डान्स. तर हा बघा लहान फौजी किती क्यूट छान दिसते. मस्तपैकी त्यांनी ड्रेस वगैरे घातलेला होता लहान फौजीचा. तर अशा प्रकारे भरपूर पब्लिक आलेली आहे तिथे. आणि मला तर खूप छान वाटलं यार, का सांगू तुम्हाला. चला मग आता इथे बाय बाय. आता आपण निघूया मस्तपैकी नाश्ता करूया. अगोदर काय खायचं, तर चण्याचूर गरम. तर पहिला नंबर चण्याचूर गरम खायचं. मग नंतर आपण समोर बघूया काय खायचं. मग तिथे समोर दिसलं पाणीपुरीचा स्टॉल. यार म्हटलं पाणीपुरी तर पहिले नंबरवरती आहे. चला मस्तपैकी मग आपण पाणीपुरी पण टेस्ट घेऊन बघा की कशा प्रकारे आहेत. माझं कसं आहे, पाणीपुरी जिथून नवीन ठिकाणावर मी टेस्ट करणार ना,
तर अगोदर पहिले 10 रुपयाची 20 रुपयाची पहिले टेस्ट करून बघते. जर आवडली तर मग पुन्हा अजून ॲड करणार, पण मी त्याच्यावरती टेस्ट केल्याशिवाय समोर वाढवत नाही. मग चला पाणीपुरी वगैरे खाऊन झालेलं होतं. मग आम्हाला कसं घरी पण लवकर जायचं होतं, कारण की मला माझ्या आत्याकडे पण जायचं होतं, त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळे. तर मग मला पनीर रोल खायची खूप इच्छा होती. माझी फेवरेट प्लेस आहे, तिथे मी नेहमी येते पनीर रोल खायला. खूप अगोदरपासून आहे, 4-5 वर्ष अगोदरपासून हे माझी फेवरेट प्लेस आहे. तर मस्तपैकी आम्ही इथे नाश्ता केला पनीर रोलच्या मस्तपैकी, आणि कोल्ड्रिंक वगैरे पिलेली होती. हा नाश्ता केल्यानंतर मी कोल्ड्रिंक पिली तर एकदम मला थोडंसं गळ्यामध्ये ना जळजळ वाटत होतं. आता कसं सोडा असतो म्हटलं तर जळजळ गळ्यात वाटतेच ना. मी अशी करत होती ना, तर मग लहानसा बेबी होता तो मला बघत होता. वा म्हटलं काय कर. मग तो पण माझ्याकडे बघून स्माईल करत होता. मग त्याचे लक्ष हटून गेलं. जेव्हा मी कॅमेरा कॅचअप केलं त्याच्याकडे, तर चला म्हटलं पेमेंट तर केलं, तर सोप नाही घेणार. वा रे वा म्हटलं चला सोप घ्यायचा, आपण गप्पा मारायचं गुपित आणि निघायचं आपल्या घरी जायला. तर मग अशा प्रकारे झालेला आहे आपला 26 जानेवारीचा रिपब्लिक डेज. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.